हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी. बघा, आपण आपल्या 12th नवीन चॅप्टरला सुरुवात करू. चॅप्टरचं नाव आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. ठीक आहे, पण चॅप्टर सुरू करण्याच्या आधी आपल्याला काही क्वेश्चन्स आहेत की जे रिकॉल करणं खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच काही टर्म्स आहेत जे आपल्याला माहिती असणं खूप जरुरी आहे. हे चॅप्टर म्हणजेच कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन हे चॅप्टर समजण्यासाठी ते कन्सेप्ट माहिती असणं खूप जरुरी आहे. त्याला आपण रिकॉल करू. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण एक कॅन यू रिकॉल म्हणून एक बॉक्स दिलेला आहे, त्यामध्ये हे क्वेश्चन्स विचारले आहेत. तेच क्वेश्चन आज आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. चला तर मग पहा. सर्वात पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट आर द डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर. बेसिकली तुम्हा सर्वांना हे माहितीच आहेत, मॅटरचे किती स्टेट्स असतात आणि ते कोणकोणते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तरी आपण त्याला काय करू, थोडंसं डिस्कस करू. पहा पहिला क्वेश्चन, व्हॉट आर द डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर. वी नो दॅट देर आर हाऊ मेनी स्टेट्स ऑफ मॅटर. युजली आपण किती स्टेट म्हणतो, 3 स्टेट. कोणकोणते? एक आहे सॉलिड मॅटरचे स्टेट, एक आहे सॉलिड, दुसरा आहे लिक्विड आणि एक आहे गॅस. बेसिकली आपण हे 3 स्टेट मॅटरचे डिस्कस करतो, पण ऍक्च्युअल मध्ये आणखी एक 4th स्टेट पण आहे मॅटरचं. त्या स्टेटला म्हटलं जातं प्लाझ्मा. त्याला काय म्हटलं जातं, प्लाझ्मा स्टेट. ऍडव्हान्स स्टेट आहे प्लाझ्मा स्टेट. ही कशी आहे, ऍडव्हान्स स्टेट. तर पहा, सॉलिड, लिक्विड आणि गॅस बद्दल थोडंसं शॉर्ट मध्ये आपण डिस्कशन बघू. काय तर वी नो दॅट सॉलिड काय असतं. सॉलिड म्हणजेच अशी मॅटरची अशी स्टेट की ज्यामध्ये इंटर ॲटॉमिक डिस्टन्स जे आहे हे खूप कमी असतं. इंटर ॲटॉमिक डिस्टन्स खूप कमी असतं म्हणजेच काय, ॲटम्स जे आहेत एखाद्या मॅटरचे ते एकमेकांपासून जास्त दूरवर नसतात. त्यामधलं अंतर कसं असतं, खूप कमी असतं, असं एक म्हणू शकतो. किंवा तुम्ही त्याला आणखी असं डिफाईन करू शकता, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन सॉलिड इज मोर. या सॉलिड मध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, की जो दोन ॲटम्सला एकमेकांमध्ये बाउंड करून ठेवतो, त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं आपण म्हणतो. तो सॉलिडच्या केसमध्ये कसा असतो, खूप जास्त असतो. काय म्हणू आपण इथं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मोर, खूप जास्त, इज ग्रेटर, खूप जास्त असतो. ते जर का तुम्ही लिक्विडच्या संदर्भात विचार केला तर या केसमध्ये द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लेस. लिक्विडच्या केसमध्ये जो मॉलिक्युलच्या मधात इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो कसा असतो, सॉलिड पेक्षा कमी असतो. आणि तेच जर का गॅसेस बद्दल बोलले तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कसा असतो, खूप वीक असतो, अतिशय वीक. खूप कमी प्रमाणात इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा गॅसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये खूप जास्त, यापेक्षा यामध्ये खूप कमी आणि यामध्ये गॅसमध्ये खूपच कमी. ठीक आहे, हे 3. मग राहिला प्रश्न प्लाझ्माचा. ठीक आहे, प्लाझ्मावर थोडं नंतर येतो, आधी याबद्दल थोडंसं आणखी बघू. परत आणखी सॉलिड बद्दल सांगायचं झालं तर वी नो दॅट सॉलिड हॅव शेप, साइज, डेफिनाइट शेप, डेफिनाइट साइज. सॉलिडला कसा आहे, एक डेफिनाइट परफेक्ट शेप आहे, त्याला एक परफेक्ट त्याची साइज पण असतो. हे झालं सॉलिड बद्दल. परंतु लिक्विड बद्दल बोलायचं झालं तर, लिक्विड आणि गॅस बद्दल बोलायचं झालं तर, लिक्विड डज नॉट हॅव ए परफेक्ट साइज अँड शेप. कारण त्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा खूप कमी असतो. त्यामुळे ॲटम्स हे एकमेकाला खूप जास्त प्रमाणात असे बाउंड राहत नाहीत. यामधला जो कोव्हॅलंट बॉन्ड असतो तो कसा असतो, थोडासा वीक असतो याच्यापेक्षा. आणि गॅसमध्ये त्यापेक्षाही वीक असतो. तर लिक्विड आणि गॅसेसची एक प्रॉपर्टी अशी आहे की आपण लिक्विड आणि गॅसला ज्या कंटेनरमध्ये टाकसाल तो त्या कंटेनरचा शेप काय करून घेतो, ॲक्वायर करून घेतो. म्हणजे सपोज लिक्विड आहे, आपलं वॉटर आहे, वॉटरला एक डेफिनाइट शेप नाही आहे. परंतु जर का तुम्ही एखादा ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये वॉटरला टाका, त्या वॉटरला कशाचा शेप येऊन जाईल, त्या ग्लासचा शेप. एखाद्या कंटेनरमध्ये वॉटर टाका, म्हणजे कोणतंही लिक्विड टाका, त्या लिक्विडला, त्या कंटेनरमध्ये जे लिक्विड आहे त्याला कशाचा शेप येऊन जाईल, त्या कंटेनरचा शेप येऊन जाईल. ओके, म्हणजेच हा झाला लिक्विड. आणि सेम तसंच कशामध्ये आहे, गॅसमध्ये पण आहे. ठीक आहे, हा झाला बेसिक यामधला डिफरन्स. आणि आता नंतर एक चौथी जी स्टेट मी तुम्हाला सांगितली, ज्याला आपण कोणती स्टेट म्हणतो, प्लाझ्मा स्टेट. तर प्लाझ्मा स्टेटला आणखी एक दुसरं नाव, याला आयोनिक स्टेट पण असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, आयोनिक स्टेट. म्हणजेच प्लाझ्मा स्टेटमध्ये जे मॉलिक्युल्स असतात ते मॉलिक्युल्स एकमेकांपासून खूप दूर दूर असतात. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये त्यांचे जे ॲटम्स असतात, ॲटमचं कन्व्हर्शन आयॉन्स मध्ये होऊन जातं. ॲटमचं कन्व्हर्शन काय होतं, आयन्स मध्ये. आपल्याला माहिती आहे चार्जेस, देर आर 2 चार्जेस, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. 2 चार्जेस आहेत, एका पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर
एखादा जर का कंटेनर असेल आणि आपण त्याचं टेम्परेचर खूप वाढवलं ॲट व्हेरी हाय टेम्परेचर नियर अबाउट 8000 डिग्री सेल्सिअस, ॲट व्हेरी हाय टेम्परेचर द आयॉन्स गेट सेपरेटेड, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज काय होऊन जातात, सेपरेट होऊन जातात. युजली आपल्याला माहिती आहे ॲटम मध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज आपण कन्सिडर करतो आणि इलेक्ट्रॉन्स त्याच्यावरती भोवती काय करतात, फिरतात. न्यूक्लियसच्या आतमध्ये आणखी प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, तो शिकणार आहेच आपल्याला ॲटॉमिक अँड न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये आपल्याला ते शिकायचं आहे. परंतु बेसिकली आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कसे असतात, ॲटममध्ये जवळजवळ असतात. परंतु टेम्परेचर खूप वाढवल्या कारणानं ते जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत हे एकमेकांपासून काय होतात, खूप दूरपर्यंत चालले जातात, ते डिफरन्शिएट होतात, एकमेकांपासून वेगळे होतात. म्हणजे त्याचे काय तयार होतात, आयॉन्स. सेपरेट पॉझिटिव्ह आहे, सेपरेट निगेटिव्ह आहे, त्याला आपण काय म्हणतो, आयॉन. आणि ही जी स्टेट असते मॅटरची, या मॅटरच्या या स्टेटलाच म्हटलं जातं प्लाझ्मा स्टेट्स. मॅटरच्या याच स्टेटला काय म्हटलं जातं, प्लाझ्मा स्टेट. अँड दिस स्टेट इज अ ऍडव्हान्स स्टेट. ऍडव्हान्स आहे ते. आधी आपण युजली शिकत कोणकोणत्या आला, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, परंतु ही काय 3rd नंबरची एक स्टेट आहे ज्याला म्हटलं जातं प्लाझ्मा स्टेट. ओके, समजलं सर्वांना. दीज आर दी डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर. आणखी तुम्ही याबद्दल शिकलेले आहात, सॉलिड बद्दल, लिक्विड बद्दल, गॅसेस बद्दल खूप साऱ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता. आपल्याला या चॅप्टर मध्ये बेसिक कशाचा स्टडी करायचा आहे, गॅसचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे. ओके, हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो, डिफरन्स बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट. तोच आपण सध्या बघितला. तीन कोणकोणत्या स्टेट आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस आहे, एक प्लाझ्मा स्टेट आहे. तो सेकंड क्वेश्चन डिफरन्स त्याच्यामधला आपण ऑलरेडी बघूनच घेतला आहे. ठीक आहे. नेक्स्ट 3rd क्वेश्चन आहे, व्हॉट आर गॅस लॉज. गॅस लॉज कोणकोणते आहेत. मी आधीच सांगितलं आपल्याला कशाबद्दल स्टडी करायचं, इथं गॅस बद्दल स्टडी करायचं. मग या गॅसशी रिलेटेड असणारे लॉज आहेत, 3 लॉज आपल्याला शिकायला मिळतात. त्याला म्हटलं जातं गॅस लॉ. सर्वात आधी तर गॅस लॉ कशाला म्हणतात हे समजून घ्या. पहा, गॅस लॉज कशाला म्हणतात हे समजून घ्या. पहा, तर गॅसला एक पर्टिक्युलर काही प्रॉपर्टीज आहेत. गॅसला काय पर्टिक्युलर प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल, गॅस हॅव प्रेशर, इट हॅज अ टेम्परेचर, त्याला व्हॉल्यूम पण आहे. काय पर्टिक्युलर प्रॉपर्टीज आहेत, गॅसला प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, व्हॉल्यूम आहे. मग गॅसच्या ह्या प्रॉपर्टीजशी रिलेटेड जे इक्वेशन्स आहेत, त्या प्रॉपर्टीजशी रिलेटेड जे लॉज दिलेले आहेत सायंटिस्टनी, त्या लॉजलाच म्हटलं जातं गॅस लॉज. त्या लॉजलाच काय म्हटलं जातं, गॅस लॉ. म्हणजेच द प्रॉपर्टीज दॅट इज प्रेशर, टेम्परेचर अँड व्हॉल्यूम्स आर रिलेटेड बाय द इक्वेशन्स. ते रिलेट केले आहेत काही इक्वेशन्सनी, ते काय लॉ दिलेले आहेत, त्या लॉजलाच म्हटलं जातं गॅस लॉज. ठीक आहे. तर ते लॉज कोणकोणते आहेत ते आपण पाहू. देयर आर 3 लॉज. सर्वात पहिला लॉ आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर the volume of a gas is inversely proportional to the pressure. पहिला लॉ काय गॅसचा, which is given by the Boyle's law. Law states that for a constant mass at constant temperature, for a fixed mass at constant temperature, the volume of that gas is inversely proportional to the pressure. म्हणजे जर का गॅसचं व्हॉल्यूम आणि प्रेशरचं रिलेशन बॉयल्सने आपल्याला सांगितलं आहे, त्याचं असं म्हणणं आहे की व्हॉल्यूम आणि प्रेशर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरला कसे आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. हे आपण एका ग्राफवरून समजून घेऊ. पहा काय सांगतो आपल्याला हा लॉ, जर का प्रेशर डिक्रीज झालं तर व्हॉल्यूम काय होईल, इन्क्रीज होईल. ग्राफनुसार पहा, सपोज जर का प्रेशर सुरुवातीला जास्त आहे आणि प्रेशर हे खूप जास्त व्हॅल्यू आहे प्रेशरची, प्रेशरला आपल्याला कमी करायचं आहे. इफ प्रेशर डिक्रीजेस देन व्हॉल्यूम गेट इन्क्रीजेस. प्रेशर जसा डिक्रीज व्हायला लागेल तसा कशाची व्हॅल्यू वाढत जाईल, व्हॉल्यूमची व्हॅल्यू ही कशी होत जाईल, वाढत जाईल. प्रेशर बघा खाली होऊन राहिलं, डिक्रीज होऊन राहिलं, व्हॉल्यूम काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. आधी व्हॉल्यूमची व्हॅल्यू कशी होती, इथं खूप कमी व्हॅल्यू होती. प्रेशर डिक्रीज झालं, व्हॉल्यूम काय झालं, इन्क्रीज झाला. प्रेशरचा एक्सिस खाली उतरत आहे म्हणजे प्रेशर डिक्रीज होत आहे आणि व्हॉल्यूम कडे काय होत आहे, वाढत आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे. दिस इज दी बॉयल्स लॉ. हा कोणता लॉ आहे, बॉयल्स लॉ. म्हणजे काय, व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. ठीक आहे. नाउ द सेकंड लॉ इज, सेकंड लॉ कोणता आहे पहा, सेकंड लॉ आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय म्हणतो, अकॉर्डिंग टू द चार्ल्स लॉ, at constant temperature again at constant pressure the volume of a gas is directly proportional to the temperature. The volume of a given gas is directly proportional to the temperature.
मग याचाही जर का तुम्हाला ग्राफ काढायचा सांगितला, ग्राफनुसार याचा स्टडी करायचा असला तोही सिंपल आहे. पहा कसा ग्राफ घेसाल, एका एक्सिसवर घ्या व्हॉल्यूम, एक्सिसवर आपण व्हॉल्यूम घेऊ, इकडे टेम्परेचर घेऊ. लॉ काय सांगतो, इफ व्हॉल्यूम इन्क्रीजेस देन टेम्परेचर ऑल्सो इन्क्रीजेस. व्हॉल्यूमही वाढेल, टेम्परेचरही वाढेल. सुरुवातीला दोघांची व्हॅल्यू एवढी होती, नेक्स्ट थोड्याशा टाईमनुसार आफ्टर टाईम काय झाली, थोडीशी व्हॅल्यू वाढली, व्हॉल्यूम पण वाढला, टेम्परेचर पण वाढला, व्हॉल्यूम वाढला, टेम्परेचर वाढला, आणि हा अशा प्रकारे आपल्याला काय मिळेल, ग्राफचं नेचर मिळेल. अशी स्ट्रेट लाईन असं नेचर आपल्याला ग्राफचं मिळेल. कोणता ग्राफ आहे, चार्ल्स लॉचा. दिस इज दी सेकंड लॉ. देन थर्ड लॉ इज अ गे-लुसॅक्स लॉ. तिसरा लॉ कोणता आहे, गे-लुसॅक्स लॉ. व्हॉट डज द गे-लुसॅक्स लॉ स्टेट्स? According to the Gay-Lussac's law, at constant volume, Gay-Lussac's law म्हणतो at constant volume, the pressure of the given gas is directly proportional to the temperature. Pressure of the given gas is directly proportional to the temperature. ठीक आहे. हा काय सांगतो आपल्याला Gay-Lussac's law. मग याचा पण ग्राफ कसा मिळेल, ऑब्विसली इथं जर का टेम्परेचर घेसाल, इथं जर का प्रेशर घेसाल, तर अगेन हा ग्राफ कसा मिळेल आपल्याला, स्ट्रेट लाईन मिळेल. हा ग्राफ कसा मिळेल आपल्याला, स्ट्रेट लाईन मिळेल. ठीक आहे. ओके, तर हे झाले 3 लॉज विच आर गिवन बाय दी बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड गे-लुसॅक्स लॉ. ठीक आहे. गॅस बद्दलचे हे काय आहेत, लॉज आहेत, म्हणून त्याला म्हटलं जातं गॅस लॉज. ओके, आलं लक्षात सर्वांच्या. ऑलरेडी 11th मध्ये केमिस्ट्रीमध्ये तुमचं हे चांगल्या डिटेल मध्ये झालेलं आहेच. ठीक आहे. आता जाऊ आपण समोर पाहायचं आहे. तर व्हॉट इज ऍब्सोल्यूट टेम्परेचर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज ऍब्सोल्यूट टेम्परेचर. बघा, खूप इम्पॉर्टंट असा कन्सेप्ट आहे ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचर कशाला म्हणायचं, तर पहा, सिंपल आहे. ऍब्सोल्यूट टेम्परेचर एक डेफिनेशन ऍब्सोल्यूट टेम्परेचरची मी सांगतो तुम्हाला. द टेम्परेचर ॲट विच ऑल द मॉलिक्युलर मोशन स्टॉप्स. ऑल द मॉलिक्युलर मोशन स्टॉप्स म्हणजेच असं टेम्परेचर, गॅसचं असं टेम्परेचर त्याला आपण म्हणू की त्या टेम्परेचरला सर्वच्या सर्व मॉलिक्युलर मोशन्स काय होतील, स्टॉप होतील. म्हणजेच गॅस हा त्याचं मोशन जे आहे, गॅसचं मोशन काय होऊन जाईल, स्टॉप होऊन जाईल. अशा टेम्परेचरला म्हटलं जातं ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. कोणतं, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आणि हे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर नेमकं किती असतं, म्हणजे किती टेम्परेचरच्या वेळेला सर्व मॉलिक्युलर मोशन स्टॉप होऊन जाईल. म्हणजे जे गॅसचं मोशन असतात, आपल्याला माहिती आहे गॅसेसचे जे मॉलिक्युल्स असतात ते नेहमी रँडमली ओरिएंटेड असतात, रँडम मोशन मध्ये फिरत असतात. रँडम मोशन मध्ये माहिती आहे इकडे तिकडे फिरत राहणे, त्यालाच कोणतं मोशन म्हणतो आपण, रँडम मोशन. तर रँडम मोशन जे आहे त्यांचं सर्व प्रकारचं जे मोशन आहे स्टॉप होत असेल, त्या टेम्परेचरला म्हटलं जातं ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आणि ते टेम्परेचर असतं 0 केल्विन. ते टेम्परेचर कोणतं असतं, 0 केल्विन. ओके, राईट. 0 केल्विन म्हणजेच आपल्याला माहिती आहे किती येते, -273.15 डिग्री सेल्सिअस. ओके, राईट, -273.15 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती, 0 केल्विन. या टेम्परेचरला म्हटलं जातं 0 टेम्परेचर. आणि आणखी याबद्दलची एक इन्फॉर्मेशन अशी की द ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला सर्व मॉलिक्युलर मोशन स्टॉप होतात. तुम्ही याला असंही डिफाइन करू शकता, किंवा त्याची आणखी एक डेफिनेशन असं होऊन जाईल, द टेम्परेचर ॲट विच प्रेशर ऑफ द गॅस इज झिरो. प्रेशर इज झिरो. टेम्परेचर ॲट विच प्रेशर ऑफ द गॅस इज झिरो. और असे म्हणू शकता, द टेम्परेचर ॲट विच व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज झिरो. गॅस इज झिरो. व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज झिरो. अशा प्रकारे त्याला तुम्ही डिफाइन करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेशर हे कधी झिरो होतं का, किंवा व्हॉल्यूम हे कधी झिरो होत असतं का, नाही. यस, प्रेशर एकाच वेळेला झिरो होईल, किंवा व्हॅक्यूम क्रिएट करावं लागेल आपल्याला, त्या वेळेला काय होईल, प्रेशर झिरो होईल. व्हॅक्यूम म्हणजे तुम्हाला समजते, निर्वात पोकळी ज्याला मराठीत म्हणतात. व्हॅक्यूम म्हणजे पूर्ण हवा त्यामध्ये काय करून टाकावं लागेल, आपल्याला काढून टाकावं लागेल. एक व्हॅक्यूम मध्ये प्रेशर कसं असतं, झिरो असतं. मग त्या कंडिशनलाच प्रेशर हे झिरो होईल, आणि त्या कंडिशनलाच मॉलिक्युलर मोशन स्टॉप होतील. म्हणजेच त्या कंडिशन मध्येच आपल्याला ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर पाहायला मिळेल. म्हणजेच किती केल्विन, 0 केल्विन.
परंतु प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. हा टोटली कसा कन्सेप्ट आहे, थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, ज्याला म्हटलं जातं ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. मग आणखी जर काय ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर बद्दलच्या डिटेलमध्ये जायचं झालं, त्याला जर का तुम्हाला ग्राफनुसार समजायचं असेल तर पहा आपण ग्राफ बघू. अकॉर्डिंग टू द गॅस लॉज आहेत, 2 गॅस लॉज आहेत. कोणकोणते? चार्ल्स लॉ आणि बॉयल्स लॉ. पहा चार्ल्स लॉ आपल्याला काय सांगतो? चार्ल्स लॉ सांगतो V is directly proportional to T, that is volume is directly proportional to temperature, and according to Gay-Lussac's law pressure is directly proportional to temperature. ओके, यापैकी एक ग्राफ आपण कन्सिडर करू. सपोज बघा, अकॉर्डिंग टू द Gay-Lussac's law मी एक टेम्परेचर आणि प्रेशरचा एक्सिस ड्रॉ करतो. ऑब्विसली दोघांचं रिलेशन सारखा, दोघांचे ग्राफ कसे असतील? सारखेच असतील. इकडे काय असेल? टेम्परेचर T आणि वरती असेल प्रेशर P. आता आपल्याला काय बघायचं आहे? कन्सिडर करा 2 वेगवेगळे गॅसेस आहेत. 2 वेगवेगळे काय आहेत? गॅस आहेत. एक गॅस आहे की ज्याचं प्रेशर असेल, सपोज काहीतरी प्रेशर आहे, त्या गॅसचा टेम्परेचर प्रेशरचा ग्राफ हा असा मिळेल तुम्हाला इथं. आणखी एक दुसरा गॅस आहे, त्याचा एक टेम्परेचर प्रेशरचा गॅस ग्राफ हा असा मिळेल. ठीक आहे. सपोज याला म्हणू आपण टेस्ट 1, टेस्ट गॅस पहिला, आणि हा टेस्ट कसा आहे? सेकंड. कोणत्याही टाईपचा म्हणजे कोणताही गॅस तुम्ही घेऊ शकता. टेस्ट आहे, सपोज टेस्टिंग करायचं आपल्याला. ठीक आहे, टेस्ट. परंतु आता हे झाले याचे ग्राफ, प्रेशर टेम्परेचर ग्राफ अकॉर्डिंग टू द Gay-Lussac's लॉ. आणि याला जर का तुम्ही आता बॅकवर्ड वेने ड्रॉ करसाल, त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की हे दोनही ग्राफ जे आहेत हे एका पर्टिक्युलर एका सिंगल पॉइंटला इंटरसेक्ट करतात. आणि ऑब्विसली हे टेम्परेचरची लाईन जर का आहे तर इथं कसं असेल? 0, 10, 20 अप टू 273.15 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुम्ही जा, सपोज त्याला म्हणा. ठीक आहे. समोर हे पॉझिटिव्ह आणि इकडे कसं होऊन जाईल? निगेटिव्ह. तर अप टू हे ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होतात त्यावेळेला किती असतं टेम्परेचर? त्यावेळेला टेम्परेचर राहतं 273.15 डिग्री सेल्सिअस. 273.15 डिग्री सेल्सिअस. याच टेम्परेचरला आता पहा, इथं या टेम्परेचरला काय होऊन राहिलं? टेम्परेचर किती आहे? -273 डिग्री 273.15 डिग्री सेल्सिअस. याच टेम्परेचरला म्हटलं जातं 0 केल्विन. याच टेम्परेचरला काय म्हटलं जातं? 0 केल्विन. आणि इथं आल्यानंतर सर्वचे सर्व गॅसचं मोशन जे आहे, मॉलिक्युलर मोशन जे आहे, हे स्टॉप होतं. सोबतच प्रेशर पण काय होतं? 0 होतं. पहा, इथं आल्यानंतर प्रेशरची व्हॅल्यू किती झाली? 0 झाली. तसंच जर का व्हॉल्यूम बद्दल बघितलं तर इथं आल्यानंतर व्हॉल्यूमची व्हॅल्यू पण कशी होऊन जाईल? 0 होऊन जाईल. मग ही जी पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे टेम्परेचरची, या टेम्परेचरच्या या व्हॅल्यूला म्हटलं जातं ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. या व्हॅल्यूला म्हटलं जातं ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. समजलं तुम्हाला? सिंपल आहे. मग पहा, द टेम्परेचर ॲट विच ऑल द मॉलिक्युलर मोशन स्टॉप्स असं तुम्ही म्हणू शकता, किंवा the temperature at which all molecular motion stops which is of 0 Kelvin. म्हणजे 0 केल्विन या टेम्परेचरलाच आपल्याला ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असं म्हणावं लागेल. किंवा द टेम्परेचर ॲट विच प्रेशर इज 0, त्याला तुम्ही ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणा, किंवा व्हॉल्यूम इज बिकम 0, त्याला तुम्ही ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणा. ओके, दिस इज ऑल अबाउट द ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. समजलं सर्वांना ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर काय आहे? तर ठीक. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. समोरचा क्वेश्चन काय आहे? त्या समोरच्या क्वेश्चनला आपण स्टडी करू. सिंपल आहे. व्हॉट इज अवोगाड्रो नंबर? व्हॉट इज अवोगाड्रो नंबर? अवोगाड्रो नंबर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे. अवोगाड्रो नंबर काय असतो? अवोगाड्रो नंबर डिनोट केला जातो Na नी, आणि तो नंबर किती असतो हेही तुम्हाला माहिती आहे. किती आहे? 6.023 × 10⁻23. दिस इज द अवोगाड्रो नंबर. परंतु नेमका अवोगाड्रो नंबर म्हणजे काय? तर अवोगाड्रो नंबर म्हणजे काय? तर एक सपोज व्हॉल्यूम आहे. द पार्टिकल्स इन द व्हॉल्यूम ऑफ 22.4 लिटर. 22.4 लिटर एवढ्या व्हॉल्यूम मध्ये जेवढे पार्टिकल्स बसत असतील, जेवढे मॉलिक्युल्स, जेवढे पार्टिकल्स बसत असतील, त्या पार्टिकल्सला म्हणजे त्या नंबरच्या पार्टिकल्सला म्हटलं जातं अवोगाड्रो नंबर. यामध्ये नसेल घ्यायचं मीटर क्यूब मध्ये घ्यायचं असेल तर 22.4 × 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. सॉरी, मीटर क्यूब, नॉट सेंटीमीटर क्यूब, इट्स मीटर क्यूब. तर एवढ्या व्हॉल्यूम मध्ये जेवढे पार्टिकल्स बसतात त्या पार्टिकल्सला म्हटलं जातं अवोगाड्रो नंबर. आणि या एवढ्या व्हॉल्यूम मध्ये किती पार्टिकल्स बसतात? तर ते पार्टिकल्स म्हणजे ते मॉलिक्युल्स किती असतात?
6.023 into 10 raised to power 23 आणि याच नंबरला म्हटलं जातं अवोगाड्रो नंबर. सिंपल आहे, म्हणजे एवढ्या व्हॉल्यूम मध्ये एवढे पार्टिकल्स बसतात, एवढे नंबर ऑफ पार्टिकल्स बसतात आणि या नंबर ऑफ पार्टिकल्सलाच म्हणजे 6.023 into 10 raised to power 23 नंबर ऑफ पार्टिकल्सलाच म्हटलं जातं अवोगाड्रो नंबर. ओके ठीक आहे, हा झाला अवोगाड्रो नंबर. आणि मोल, मोल म्हणजे काय? मोल म्हणजे मग आणखी एकदम that amount of substance in which the number of particles are 6.023 into 10 raised to power 23. पहा काय म्हटलं, एवढा सबस्टन्सचा अमाऊंट की त्या अमाऊंट मध्ये म्हणजे त्या सबस्टन्स मध्ये किती पार्टिकल्स बसतील, 6.023 पार्टिकल्स बसतील, असा अमाऊंट ऑफ सबस्टन्स, दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज 1 मोल. म्हणजे सिंपल आहे, 1 मोल सबस्टन्स म्हणजेच 6.023 into 10 raised to power 23 पार्टिकल्स. 1 मोल सबस्टन्स म्हणजेच त्यामध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स और नंबर ऑफ ॲटम्स असं त्याला म्हणून किती असतात, 6.023 into 10 raised to power 23. दिस इज दी मोल. याला काय म्हटलं जातं, मोल म्हटलं जातं. ठीक. नेक्स्ट काय, नेक्स्ट आहे how ideal gas is different from the real gas. आयडियल गॅस कशाला म्हणायचं आणि रिअल गॅस कशाला म्हणायचं? सिंपल आहे पहा, आयडियल गॅस आणि रिअल गॅस मधला डिफरन्स. आयडियल गॅस म्हणजे असा गॅस की ज्यामध्ये त्यामधला जो फोर्स असतो, इंटरॲटॉमिक फोर्स इज अब्सेंट. इन आयडियल गॅस द intermolecular force is totally absent. म्हणजेच असा गॅस की त्या गॅसच्या मॉलिक्युल्स मध्ये बिलकुलही इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार नाही, तो टोटली पूर्णपणे कसा असेल, अब्सेंट असेल, त्या टाईपच्या गॅसला म्हटलं जातं आयडियल गॅस. त्या टाईपच्या गॅसला काय म्हटलं जातं, आयडियल गॅस. आणि रिअल गॅस कशाला म्हणसाल, the real gas, the gas in which the intermolecular force of attraction is negligible but there is some amount of intermolecular force of attraction is present. म्हणजे काही ना काही प्रमाणात त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा असतो, परंतु तो निग्लिजिबल असतो, एकदम पूर्णपणे अब्सेंट तो राहत नाही. त्या गॅसला म्हटलं जातं रिअल गॅस. त्या गॅसला काय म्हटलं जातं, रिअल गॅस. ओके, हे झालं रिअल गॅस बरोबर. रिअल गॅस यामध्ये तर फोर्स असतो, परंतु कसा असतो, निग्लिजिबल अट्रॅक्टिव्ह फोर्स, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स हा कसा असतो, निग्लिजिबल असतो, त्याला म्हणतो आपण रिअल गॅस. आणखी एक, आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट. आयडियल गॅस हा युनिवर्स मध्ये एक्झिस्ट नाही. इन द युनिवर्स द आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट. असा कोणताच गॅस नाही की ज्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे स्पॉइल अँड बॉन्ड त्याचा पूर्ण जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो अब्सेंट असेल, असा कोणताच गॅस या युनिवर्स मध्ये प्रेझेंट एक्झिस्ट करत नाही. मग आयडियल गॅस कोणाला कन्सिडर करायचं, तर पहा, ॲट अ व्हेरी लो डेन्सिटी, खूप कमी प्रेशरला आणि लो डेन्सिटीला गॅसमध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा खूप कमी असतो, खूप वीक असतो, तो जवळपास निग्लिजिबल असतो. अशा टाईपच्या म्हणजे एका पर्टिक्युलर त्या सिच्युएशन मधल्या टाईपच्या फोर्सला त्या सिच्युएशन मधल्या टाईपच्या गॅसेसला आपण ॲज अ आयडियल गॅस म्हणून कन्सिडर करू शकतो. मग असे बरेचसे गॅस आहेत, सपोज H2 आहे, N2 आहे, O2 आहे, हायड्रोजन गॅस, नायट्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस. या गॅसेसला आपण ॲज अ आयडियल गॅस म्हणून काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. परंतु केव्हा, ॲट अ लो डेन्सिटीला आणि प्रेशर खूप कमी राहतं आणि त्यामधला फोर्स कसा असतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा राहतो, कमी राहतो. त्याच कंडिशनमध्ये त्याला आपण ॲज अ आयडियल गॅस म्हणून काय करतो, कन्सिडर करतो. परंतु ॲक्च्युअल ट्रूली आयडियल गॅस हा युनिवर्समध्ये प्रेझेंट नाही. ओके, समजलं सर्वांना. रिअल गॅस आणि आयडियल गॅस मधला डिफरन्स हा तुमच्या लक्षात आला असेलच. सिंपल डिफरन्स आहे, आयडियल गॅसमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा टोटली अब्सेंट असतो, त्याला आयडियल गॅस. आणि काही थोड्याशा प्रमाणात जर का प्रेझेंट असेल तर त्याला म्हणायचं रिअल गॅस. आणि जे आपल्याला सर्व गॅसेस पाहायला मिळतात हे टोटली कसे आहेत, रिअल गॅस आहे. वाय, बिकॉज आयडियल गॅसेस डज नॉट एक्झिस्ट इन दिस युनिवर्स. ओके, हे झालं आयडियल गॅस बद्दल.
आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्ही एक इक्वेशन पण शिकलाय ज्याला म्हटलं जातं आयडियल गॅस इक्वेशन. आठवा आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल्स टू nRT. आयडियल गॅस इक्वेशन हे आपल्याला माहिती आहे, सिंपल आहे. पहा, काहीच नाही, एक इक्वेशन आहे की जे गॅसेसच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजला काय करते, एकमेकाशी रिलेट करते. ते इक्वेशनलाच म्हटलं जातं आयडियल गॅस इक्वेशन. वेअर P इज प्रेशर, व्हॉल्यूम, वेअर R इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ते आपल्याला समोर शिकायचं, सांगतो मी सर्व तुम्हाला काय. तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, त्यानंतर आहे टेम्परेचर, अँड N इज द नंबर ऑफ मोल्स. ओके, दिस इज नोन ॲज आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज इलास्टिक कोलिजन ऑफ पार्टिकल. पार्टिकलचं इलास्टिक कोलिजन काय आहे ते, हे आपण 11th मध्ये शिकलेलो आहे. 8वा कोलिजन शिकवलं तुम्हाला, इलास्टिक कोलिजन, इन इलास्टिक कोलिजन, त्यानंतर प्लास्टिक कोलिजन, हे वेगवेगळे आपण टाइप्स शिकलो होतो कोलिजनचे. त्यापैकी इलास्टिक कोलिजन म्हणजे काय, आठवा थोडंसं सिंपल आहे. द कोलिजन ऑफ पार्टिकल इन विच द मोमेंटम और द एनर्जी, द मोमेंटम ऑफ दॅट particles, the momentum is remains conserved or the kinetic energy remains conserved is called as elastic collision. म्हणजे simple, the momentum before collision or the velocity before collision is equal to the velocity after collision. म्हणजे kinetic energy before collision is equal to the kinetic energy after collision. सांगितलं तुम्हाला, एक्झाम्पल दिलं होतं, एक टेनिस बॉल जर का मी घेतला, तो असा खाली आपटला, तर आपल्याला माहिती आहे टेनिस बॉल खाली सोडल्यानंतर तो बाउन्स होऊन वरती येतो. मग आणि तो खाली टकरत आहे, फ्लोअरला टकरून राहिला, म्हणजेच काय होऊन राहिलं, त्याचं कोलिजन. मग जर का तो टेनिस बॉल मी इथून सोडला, ज्या व्हेलॉसिटीने मी इथून खाली सोडला, कोलिजन झाल्यानंतर ही जी ऍक्शन आहे सोडल्याची तिथं टेकेपर्यंत बिफोर कोलिजन, आणि टिकून म्हणजेच टकरून वर आल्यानंतर तर ते होतं आफ्टर कोलिजन. मग इकडनं ज्या व्हेलॉसिटीने तो टेनिस बॉल मी पाठवेल, सेम त्याच व्हेलॉसिटीने जर का तो वापस आला, तर हे कोलिजन कोणतं राहतं, इलास्टिक कोलिजन सांगितलं होतं. कमी व्हेलॉसिटीने जर का आला तर ते कोणतं कोलिजन असतं, इन इलास्टिक कोलिजन. मग त्यामध्ये आपण प्लास्टिक कोलिजन वगैरे डिस्कस केलं होतं. मग इलास्टिक कोलिजन मध्ये काय होतं, जी व्हेलॉसिटी इकडनं आहे, म्हणजेच कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन, व्हेलॉसिटी आहे म्हणजे कोणती एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. म्हणजेच मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. दॅट मीन्स मोमेंटम रिमेन्स कॉन्सर्व्ड. That collision is called as elastic collision of a particle. ओके, कोलिजन कशासाठी, कारण आपल्याला गॅस आहे, गॅस चारीकडे पसरतो, भिंतीला टकरतो म्हणजेच काय होऊन राहिलं, त्याचं कंटेनरला धडका मारतो, म्हणजेच काय कोलिजन होऊन राहिलं. ते कोलिजन कसं असतं, इलास्टिक कोलिजन. ज्या वेळेला आपण अझम्पशन शिकू त्यावेळेला आपल्याला हे शिकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन आहे, तो म्हणजे आहे, व्हॉट इज डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशरचा डाल्टन्स लॉ काय आहे तो पहा. सिंपल आहे एकदम. पहा, अकॉर्डिंग टू द डाल्टन, सपोज जर का एखादं हे कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये मी 2 किंवा 2 पेक्षा जास्त नॉन रिएक्टिव्ह गॅसेस घेतले. नॉन रिएक्टिव्ह गॅसेस म्हणजे असे गॅसेस की ते एकमेकांमध्ये रिॲक्ट होणार नाहीत. नॉन रिएक्टिव्ह गॅसेस घेतले. सपोज हा एक गॅस आहे आणि खाली असा एक दुसरा एक गॅस आहे, नॉन रिएक्टिव्ह गॅसेस घेतले. तर पार्शियल प्रेशरचा जो लॉ आहे, डाल्टन्स लॉ, त्याचं असं म्हणणं आहे की या पूर्ण मिक्सचरचं जे प्रेशर आहे, प्रेशर ऑफ मिक्सचर, टोटल प्रेशर म्हणून त्याला आपण, टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर इज इक्वल टू द equal to the sum of is equal to the sum of pressure of is equal to the sum of pressure of individual gases is equal to the sum of pressure of individual gases. हा आहे डाल्टन्स लॉ. म्हणजे सिंपल, जर का एखादा कंटेनर असेल, मिक्सचर ऑफ प्रेशर, या पूर्णच्या पूर्ण कंटेनरचं की ज्यामध्ये प्रेशरचं मिक्सचर आहे, तर या कंटेनरचं, या मिक्सचरचं प्रेशर हे इक्वल असेल या वेगवेगळ्या गॅसेसच्या प्रेशरच्या ऍडिशन एवढं. प्रेशरच्या ऍडिशन एवढं म्हणजेच एक गॅस घेतला की त्याचं प्रेशर असेल 10 पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दुसरा एक गॅस आहे, सपोज याचं प्रेशर असेल 15 पास्कल. याचं प्रेशर किती आहे, 15 पास्कल. सेपरेट गॅसेस आहेत, त्यांचं मिक्सचर केलं. मिक्सचर केल्यानंतर या कंटेनरचं प्रेशर किती असेल, तर त्याचं असं म्हणणं आहे या कंटेनरचं पूर्ण टोटल प्रेशर हे सिंपल या दोघांच्या प्रेशरच्या ऍडिशन एवढं आहे. म्हणजे 10 + 15 किती झालं, 25 पास्कल. एवढं या मिक्सचरचं
प्रेशर असेल. हाच काय सांगतो आपल्याला डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. ओके, बघा एकदम इझी असं हे आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स आहेत की ते आपल्याला शिकणं खूप महत्त्वाचे होते, ते आपण बघितलं. आता ॲक्च्युअल चॅप्टरला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सुरुवात करू. सिम्पल क्वेश्चन्स आहेत, ऑलरेडी तुमचं झालेलं आहे. केमिस्ट्रीमध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकल्या आहात तुम्ही आणि हे तुम्हाला माहिती आहे, परंतु माहिती करणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून आपण ते रेकॉर्ड केलं. ठीक आहे, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. आता याच्या समोरचा टॉपिक आपण बघू नेक्स्ट. आणि पहा परत, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन म्हणजे आता या चॅप्टरचं मिनिंग तुमच्या लक्षात आलं असेल. आधीच सांगितलं यामध्ये आपल्याला कशाचा स्टडी करायचा आहे, गॅसचा स्टडी करायचा आहे. कशाचा स्टडी करायचा आहे, गॅसचा. मग नेमकं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस म्हणजे कोणती? गॅसेस बद्दलची थिअरी आहे. समोर एक वर्ड आहे कोणता, कायनेटिक. मग कायनेटिक म्हणजे काय? सिंपल आहे, कायनेटिक म्हणजे मोशन. कायनेटिक म्हणजे अशा गोष्टी की जे कशामध्ये असेल, मोशन मध्ये असेल. वी नो दॅट गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन अ रॅन्डम मोशन. मग गॅसचे मॉलिक्युल्स हे रॅन्डम मोशन मध्ये आहेत. मग रॅन्डम मोशन मध्ये गॅसचे मॉलिक्युल्स असताना त्याचे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज जे आहेत, त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याच्याशी रिलेटेड जी थिअरी आहे त्या थिअरीचाच अभ्यास करणे म्हणजेच कशाचा अभ्यास करणे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा अभ्यास करणे होय. आणि रेडिएशन म्हणजेच काय? रेडिएशन म्हणजे लाईटशी रिलेटेड आपल्याला माहिती आहे. आपण खूप इम्पॉर्टंट आणि ॲडव्हान्स असा कन्सेप्ट आहे, तो पण आपण शिकू, रेडिएशन. ओके, ठीक आहे. आता आपण याच्या समोरचा टॉपिक बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, थँक्यू.